बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरा नाईक येथे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे। ग्रामस्थांनी यासाठी आंदोलने केली, निवेदने दिली, मात्र त्यांना फक्त आश्वासन देण्यात आले। शेवटी ग्रामस्थ आक्रमक होताच प्रशासनाने गावात बोरवेल घेतला, त्याला पाणीही चांगले लागले, मात्र त्यावर हातपंप अद्याप बसवला नाही। ग्रामस्थ त्यासाठी सुद्धा हेलपाटे मारत आहेत, तरीही प्रशासन ढिम्मच आहे। याचा निषेध म्हणून स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक हातपंप तयार करून चिखलीचे गटविकास अधिकारी यांना भेट देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे। तात्काळ हातपंप बसवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। रेडी काय आंदोलन केलं आणि कशासाठी केलं? आज चिखली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिवरा नाईक या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाई उद्भवलेली आहे आणि त्या ठिकाणी एका बालिकेचा बळीसुद्धा या पाणी टंचाई दरम्यान गेलेला आहे। त्यामुळे तिथल्या महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि उपोषणही केलं, मात्र गेल्या 2 दिवसापासून त्या ठिकाणी बोरवेल घेतला, परंतु त्या ठिकाणी हापशी हातपंप बसवण्यात आला नाही आणि उलट भूलथापा देत प्रशासनाच्या वतीने वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशा अफवा आणि बातम्या पसरवण्यात आल्या की त्या ठिकाणी हातपंप बसवून आदिवासी महिलांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हातपंप बसवण्यात आलेला नाही। म्हणून या प्रशासनाच्या सुस्त ढिम्म आणि हेतुपुरस्कर जे काही त्यांनी या आदिवासी समाजाचा छळ लावलेला आहे पाण्यासाठी, त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी त्यांना प्रतिकात्मक हापशी देत निवेदन देऊन पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला।